नमस्कार मित्रांनो. भारतीय संघराज्याचं नाव आणि क्षेत्र याच्याविषयी आपण बघतो आहोत. त्याच्यातला हा दुसरा व्हिडिओ आहे. शिकवायला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आपण हे सर्व फ्री करतो आहोत. खेड्यापाड्यातल्या शहरातल्या पण गरीब मुलांना ज्यांना क्लासेस परवडत नाही त्यांना अत्यंत उच्च दर्जाचं सखोल ज्ञान मिळावं आणि शक्यतो त्यांना आपल्या घरी बसून शेतावर बसून सगळा अभ्यास उपलब्ध व्हावा आणि त्यांच्या गरीब आईवडिलांवर अनावश्यक आर्थिक ताण पडू नये म्हणून हा सगळा प्रोजेक्ट आहे. पण हा प्रोजेक्ट, हे चॅनल, हे सर्व तुमची जबाबदारी आहे की ही जास्तीत जास्त मुलांपर्यंत याची हे पोहोचवा जेणेकरून त्यांना माहीत असलं पाहिजे. कारण बऱ्याचदा काय होतं की लोकांना विश्वास बसत नाही की फ्रीमध्ये क्वालिटी एज्युकेशन मिळू शकतं, याच्यावर लोकांना विश्वास बसत नाही. काही वेळा असं वाटतं की जर फ्री असेल तर कदाचित क्वालिटी नसेल, पण पैसे दिले तर क्वालिटी असते असं आहे. आणि ते खरं पण आहे, कारण बऱ्याचदा फ्री दिल्या जाणाऱ्या वस्तू या निकृष्ट दर्जाच्या असतात. परंतु आम्हाला नेमकं तेच खोटं ठरवायचं आहे की ज्ञानावर कोणाची मक्तेदारी नाही. ज्ञान हे पूर्णतः फ्री असलं पाहिजे, जितकं शक्य होईल तितकं, आणि फ्री असूनही क्वालिटी असलं पाहिजे, याच्यावर आपण काम करतो आहोत. त्याच्यामुळे जरूर एकतर चॅनल सबस्क्राईब करा आणि चिंता करू नका, मी चॅनल सबस्क्राईब करणे हे याच्यासाठी सांगतो आहे की त्याच्याने तुम्हाला नवीन व्हिडिओज आल्याचं अपडेशन मिळेल, नोटिफिकेशन मिळेल, राईट. हे चॅनल मॉनिटाईजसुद्धा नाही, हे लक्षात ठेवा. ओके, एनिवेज, पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूयात. आता आपण बघितलेलं आहे सरनाम्यामध्ये की भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे, म्हणजे सॉव्हरीन. ओके, हा जो सॉव्हरीन शब्द आहे ना मित्रांनो, मला याच्या स्पेलिंग विषयी फार प्रॉब्लेम यायचा. काही स्पेलिंग अशी असतात की ज्या स्पेलिंगचा उच्चार वेगळा आणि स्पेलिंग काहीतरी विचित्रच असतं. असा एक शब्द मला नेहमी प्रॉब्लेम करायचा, तो म्हणजे सॉव्हरीन. या सॉव्हरीनचं स्पेलिंग आहे. मग मी काय करायचो, याचा उच्चार मनामध्ये असा लक्षात ठेवायचो, सॉव्हरेइग्न. अजूनही मी तसंच डोक्यात उच्चार करतो आणि मग लिहितो, मग ते बरोबर येतं. वरती म्हणताना सॉव्हरीन म्हणायचं, डोक्यामध्ये मात्र लिहिताना सॉव्हरेइग्न असं लिहायचं. ओके, एनिवे, नाव भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे. हे आपण सरनाम्यामध्ये बघितलेले सार्वभौमत्वाचा अर्थ पण बघितलाय. सार्वभौमत्वाचा अर्थ बघत असताना आपण एक गोष्ट मेन्शन केली होती, काय की भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे. याचा अर्थ भारतावर दुसऱ्या कोणाचा कंट्रोल नाही, इंटरनल पण नाही, एक्सटर्नल पण नाही. आणि प्लस अजून एक आपण याचं महत्त्व बघितलं होतं, सॉव्हरीन म्हणजे सार्वभौम असल्याचं, की आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे ज्या योग्य ठरवले गेलेले मार्ग आहेत त्या योग्य मार्गांद्वारे आपण परकीय प्रदेश अधिग्रहित करू शकतो. आपण सार्वभौम आहोत याच्यातनं एक अधिकार आपल्या देशाला मिळतो की जर आपल्याला दुसऱ्या देशाकडनं काही भूभाग घ्यायचा असेल तर याच्या संबंधी काही आंतरराष्ट्रीय परंपरा आहेत, संकेत आहेत, कायदे आहेत की ज्यांच्यानुसार एक देश दुसऱ्याचा भूभाग घेऊ शकतो किंवा एक देश आपला भूभाग दुसऱ्याला देऊ शकतो. जर त्या कायद्यामध्ये बसणाऱ्या मार्गांनी आपण हे केलं तर आपल्याला ते अलाउड आहे. ओके, त्याच्यातले काही कोणते प्रकार कोणते? एक म्हणजे सेशन. सेशन म्हणजे काय? CESSION. सेशन म्हणजे देऊन टाकणे, आपला हक्क सोडणे. ओके, तर दोन राष्ट्रांमध्ये खरेदीने एकमेकांना हे दिले जाऊ शकतात, प्रदेश दिले जाऊ शकतात. ओके, त्याच्यानंतर बक्षीस दिलं जाऊ शकतं. लीज म्हणजे सॉर्ट ऑफ ज्याला आपण भाडे करार म्हणतो, दीर्घकालीन भाडे करार, त्याच्याने देता येऊ शकतं. आणि सार्वमत, की समजा काहीतरी वादग्रस्त एरिया असेल आणि दोन्ही राष्ट्रांनी ठरवलं की बाबा इथे आपण सार्वमत घेऊ आणि सार्वमतानुसार ठरवू
की हा कोणाकडे जाईल, तर सार्वमतानुसार ठरलं तर एक राज्य, एक राष्ट्र दुसऱ्या राज्याला देऊ टाकू शकतं आणि दुसरं राष्ट्र तो भूभाग घेऊ शकतो. तर याला या सगळ्यांनी मिळून म्हणजे खरेदी, बक्षीस, भाडे तत्वावर आणि सार्वमत या सगळ्यांना मिळून सेशन म्हणतात, म्हणजे देऊन टाकणे, हक्क सोडणे म्हणतात, हक्क सोड. या मार्गाने आपण दुसऱ्यांकडनं काही भूभाग घेऊ शकतो किंवा आपला भूभाग हा दुसऱ्या राष्ट्राला देऊ शकतो. राईट. ऑक्युपेशन म्हणजे प्रदेश व्यापणे. प्रदेश व्यापणे म्हणजे काय, की समजा कायदेशीररित्या आपल्या राष्ट्राचा असणारा परंतु आतापर्यंत न व्यापलेला प्रदेश आपण व्यापू शकतो. समजा की कायदेशीररित्या असा आपण 100 किलोमीटर बाय 100 किलोमीटर असा एखादा प्रदेश आहे समजा, जो कायदेशीररित्या आपला आहे, पण सध्या तो कोणीतरी व्यापलेला आहे दुसऱ्याने, शत्रू राष्ट्राने म्हणा, शेजारच्या राष्ट्राने म्हणा, पण कायदेशीररित्या तो आपला आहे, त्याच्या बाबतीत कुठलाही वादविवाद नाही, तर तो आपण आर्मी वापरून म्हणा किंवा दुसऱ्या कोणत्याही मार्गाने व्यापू शकतो. कारण काय, तो कायदेशीर आपला आहे, तो आपण व्यापू शकतो. याला म्हणतात ऑक्युपेशन म्हणजे प्रदेश व्यापणे. या मार्गाने सुद्धा आपण प्रदेश घेऊ शकतो. त्याच्यानंतर विजय, याला इंग्लिशमध्ये योग्य शब्द आहे कॉन्क्वेस्ट ऑर सबज्युगेशन. कॉन्क्वेस्ट ऑर सबज्युगेशन म्हणजे असं की बघा, भारतातलं उदाहरण आहे की भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळी भारतातल्या काही छोट्या छोट्या प्रदेशांमध्ये परकीय शक्तींचं हे होतं, परकीय शक्तींनी व्यापलेले होते. उदाहरणार्थ पॉंडिचेरी, फ्रेंच, त्याच्यानंतर गोवा, पोर्तुगीज वगैरे वगैरे. तर भारताने स्वातंत्र्योत्तर काळात परकीय शक्तींच्या ताब्यात असणारे गोवा, दादरा नगर हवेली, दमण दीव, पुद्दुचेरी, सिक्कीम असे प्रदेश जिंकून घेतलेले आहेत. ओके. तर कॉन्क्वेस्ट किंवा सबज्युगेशनने सुद्धा आपण दुसरे कोणाची तरी टेरिटरी व्यापू शकतो. ओके. तर या पद्धतीने भारत सार्वभौम राष्ट्र असण्याचा हे आउटकम आहे की या पद्धतीने आपण प्रदेश व्यापू शकतो. राईट. आता आपण कलम क्रमांक 1 शी संबंधित सर्व गोष्टी बघून घेतल्या. नाव बघितलं, युनियन ऑफ स्टेट्सचा अर्थ बघितला, राज्य केंद्रशासित प्रदेशांमधला फरक थोडक्यात बघितला, कोणते केंद्रशासित प्रदेश बघितले, कोणत्या पद्धतीने आपण दुसऱ्यांची टेरिटरी घेऊ शकतो किंवा आपली टेरिटरी दुसऱ्याला देऊ शकतो हे पण बघितलं. आता आपण वळू कलम क्रमांक 2 मध्ये. कलम क्रमांक 2 नुसार भारताच्या संसदेला 2 अधिकार आहेत महत्वाचे. एक म्हणजे नवीन राज्य समाविष्ट करून घेणे किंवा नवीन राज्य स्थापित करणे. म्हणजे भारताची संसद ही कलम क्रमांक 2 नुसार नवीन राज्य समाविष्ट करून घेऊ शकतं. म्हणजे काय, की जे राज्य सध्या भारतात नाही ते समाविष्ट करून घेतलं जाऊ शकतं आणि नवीन राज्य स्थापित करणं म्हणजे नवीन राज्य स्थापित सुद्धा करू शकतं. हे दोन्ही अधिकार भारताच्या संसदेला आहे. ओके. आता हे झालं सगळं नवीन राज्यांच्या बाबतीत, बरोबर. कलम क्रमांक 2. कलम क्रमांक 3 मध्ये जे अस्तित्वात असणारी राज्य आहेत, सध्या अस्तित्वात असणारी राज्य, भारताचीच असणारी राज्य, त्यांची पुनर्रचना करण्याचे अधिकार संसदेला देण्यात आलेले आहेत. पुनर्रचना म्हणजे काय, या पुनर्रचनेमध्ये कशा कशाचा समावेश होतो. पहिला मुद्दा म्हणजे हे सगळे अधिकार कोणाला आहेत, संसदेला. नवीन राज्य स्थापन करणे म्हणजे, पण एक लक्षात ठेवा, हे जे नवीन राज्य स्थापन करणे आहे याच्यानुसार कलम क्रमांक 3 नुसार हे नवीन राज्य म्हणजे अस्तित्वात असलेल्या राज्यांमधूनच, हे लक्षात ठेवा. आधी होतं ते टोटली नवीन राज्य होतं कलम क्रमांक 2 मध्ये की जे सध्या भारतात नाही किंवा भारताचा भाग नाही. कलम क्रमांक 3 मध्ये अस्तित्वात असलेल्या राज्यांमधूनच नवीन राज्य तयार करता येऊ शकतं. मग ते कसं तयार करता येऊ शकतं. नंबर 1, कोणत्याही राज्याचा काही भाग वेगळा करून. कुठली कुठली उदाहरणं आहेत आपल्याकडे बघा. पूर्वीच्या उत्तर प्रदेशातमधनं उत्तराखंड वेगळा केला, म्हणजे एका राज्यातनंच काही भाग वेगळा केला.
मध्य प्रदेशातनं छत्तीसगड, आंध्र प्रदेशमधनं तेलंगणा, राईट, ही काही एक्झाम्पल्स आहेत. ओके, म्हणजे कोणत्याही राज्याचा काही भाग वेगळा करून 2 किंवा अधिक राज्यांचे किंवा त्या राज्यांमधल्या काही भागांचे एकत्रीकरण करून, समजा 2 राज्य आहेत, त्या 2 समजा ती 2 राज्य खूपच छोटी आहेत, तर त्या दोघांचं एकत्रीकरण करता येऊ शकतं आणि नवीन राज्य तयार करता येऊ शकतं. किंवा 2 राज्य आहेत, समजा या राज्याचा सीमावर्ती भाग, या राज्याचा सीमावर्ती भाग यांना एकत्र करून म्हणजे 2 राज्यांचा काही भाग वेगळा करून एक नवीन राज्य करता येऊ शकतं. ते पण पॉसिबल आहे. एखाद्या क्षेत्राचे दुसऱ्या राज्याच्या एखाद्या भागाशी एकत्रीकरण. ओके, म्हणजे याच्यामध्ये नुसतं राज्य नाही तर केंद्रशासित प्रदेश सुद्धा करता येऊ शकतो, की एखादा केंद्रशासित प्रदेश आणि दुसऱ्या राज्याचा एखादा भाग यांचं एकत्रीकरण केलं या पद्धतीने. अशा कोणत्याही पद्धतीने नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला. ओके, अजून कोणते अधिकार आहेत राज्यांच्या बाबतीत संसदेला? कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवणे, कोणत्याही राज्याचे क्षेत्र कमी करणे म्हणजे भूभाग, कोणत्याही राज्याच्या सीमा बदलणे बॉर्डर्स, आणि कोणत्याही राज्याचे नाव बदलणे. ओके, म्हणजे नाव सुद्धा बदलता येऊ शकतं संसदेला. ओके, पण हे सगळं करत असताना संसदेने काही अटी पाळणं आवश्यक आहे. त्या अटी कोणत्या? 2 अटी आहेत. नंबर 1 की राष्ट्रपतींच्या शिफारसीशिवाय असं विधेयक संसदेत मांडता येणार नाही. म्हणजे समजा असं ठरवलं की एखाद्या राज्याचं नाव बदलायचं आहे, तर त्या राज्याचं नाव बदलण्यासाठी संसदेमध्ये जे विधेयक ठेवण्यात येईल ते विधेयक हे त्या विधेयकाला राष्ट्रपतींची शिफारस आधी असली पाहिजे. म्हणजे विधेयक मांडण्याच्या आधी राष्ट्रपतींची शिफारस असली पाहिजे, तरच ते विधेयक संसदेमध्ये मांडलं जाईल. ओके, आता तुम्ही म्हणाल की सर राष्ट्रपती तर असं पण नॉमिनलच आहे, ते राष्ट्रपती काय शिफारस करणार? तर पुढची जी अट आहे त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की याचं महत्त्व काय आहे. राष्ट्रपती ही जी आपली शिफारस करतील, म्हणजे राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक आहे. मग राष्ट्रपतींवर एक अट आहे की राष्ट्रपतींनी शिफारस करण्याच्या आधी काय करायचं, तर राष्ट्रपती आपली शिफारस संसदेला कळवण्याआधी संबंधित राज्याच्या विधिमंडळाकडे त्यांचं मत नोंदवण्यासाठी पाठवतील. म्हणजे राष्ट्रपती काय करतील की प्रस्ताव पाठवतील. समजा असं इमॅजिन करू आपण की महाराष्ट्राचं नाव बदलायचं आहे. मग राष्ट्रपती काय करतील? महाराष्ट्राच्या विधिमंडळाकडे एक प्रस्ताव पाठवतील की महाराष्ट्राचं नाव बदलून असं ठेवायचा विचार आहे, किंवा महाराष्ट्रातनं एखादा भाग वेगळा काढायचा असेल, 2 राज्य तयार करायचे असतील तर असा प्रस्ताव आहे, याच्यावर तुम्ही आपलं मत सांगा. असं राष्ट्रपती कोणाला कळवतील? महाराष्ट्राच्या विधिमंडळाला. ओके ओके ठीक आहे. मात्र महाराष्ट्राच्या विधिमंडळाला हा प्रस्ताव पाठवत असताना राष्ट्रपती किती दिवसात तुम्ही तुमचं मत कळवायचं आहे हे दिवस फिक्स करून देतील. समजा त्यांनी म्हटलं की 3 महिन्यामध्ये 90 दिवसामध्ये आम्हाला कळवा तुमचं काय मत आहे. असं प्रस्तावित आहे की महाराष्ट्राचं नाव बदलायचं, तुम्ही कळवा 90 दिवसामध्ये याच्यावर तुमचं मत काय आहे. ठीक आहे, समजा 90 दिवस संपण्यात आले, 80 दिवस होऊन गेले. महाराष्ट्राच्या विधिमंडळाने राष्ट्रपतींना विनंती केली की आम्हाला अजून याच्यावर मत नोंदवण्यासाठी अजून थोडा वेळ पाहिजे, तर राष्ट्रपती ते वेळ वाढवून पण देऊ शकतात. समजा राष्ट्रपतींनी अजून 60 दिवस दिले, त्यानंतर राष्ट्रपतींनी ठरवलं की याच्यापेक्षा जास्त वेळ देता येणार नाही. समजा आता या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाला आपलं मत नोंदवणं बंधनकारक आहे इन द सेन्स अपेक्षित आहे. जर आधी दिलेला वेळ आणि नंतर वाढवून दिलेला पण वेळ याच्यात महाराष्ट्राच्या विधिमंडळाने
आपलं मत कळवलं नाही तर आता राष्ट्रपतींना त्याच्याशी काही घेणं देणं असणार नाही. ओके. आणि तो प्रस्ताव संसदेकडे जाईल. मग राष्ट्रपती स्वतःची शिफारस टाकतील त्याच्यात की बाबा आम्ही महाराष्ट्र विधिमंडळाला कळवलं होतं पण त्यांनी काही निर्णय दिलेला नाही आणि त्याच्यामुळे हे तुमच्या पद्धतीने तुम्ही विधेयक पुढे करा. थोडक्यात काय, तसं बघायला गेलं तर राज्यांना त्याच्यामध्ये असा काही इफेक्टिव्ह अधिकार नाही. म्हणजे राज्य असं काही खूप अडवून ठेवू शकत नाही. ओके. अर्थात काय असतं अशा वेळी, ही झाली तांत्रिक बाब. पण बऱ्याचदा जनमताचा रेटा असतो. खरं जर बघायला गेलं ना तर राष्ट्रपतींना काही जे या राष्ट्रपतींच्या बाबतीत जे तरतुदी आहेत ना, या तरतुदी कशासाठी असतात माहीत आहे खरं बघायला गेलं तर, की मंत्रिमंडळाला, म्हणजे समजा केंद्राचं मंत्रिमंडळ असेल तर केंद्राच्या मंत्रिमंडळाला, पंतप्रधानांना किंवा संसदेला जनतेच्या भावना काय आहेत हे कळण्यासाठी मिळालेला वेळ असतो, जो राष्ट्रपतींच्या मार्फत मिळवला जातो बऱ्याचदा. प्रॅक्टिकली सांगतोय मी. म्हणजे काय होईल, राष्ट्रपतींनी हा प्रस्ताव पाठवला, लगेच बातम्या येतील की राष्ट्रपतींकडनं प्रस्ताव आलेला आहे, म्हणजे महाराष्ट्राचं नाव बदलणं प्रस्तावित आहे किंवा महाराष्ट्रातून म्हणजे आजच्या महाराष्ट्रातनं एक वेगळा भाग करून वेगळं राज्य तयार करण्याचं प्रस्तावित आहे. हे वर्तमानपत्रांमध्ये येईल, टी व्हीमध्ये येईल, डिबेट सुरू होतील, आंदोलनं सुरू होतील, काही त्याच्या सपोर्टमध्ये आंदोलनं होतील, काही त्याच्या विरोधामध्ये आंदोलनं होतील. आणि जो वेळ दिलेला आहे ना त्या वेळामध्ये ॲक्च्युली जनमत कळेल. कोणाला कळेल? महाराष्ट्राच्या विधानमंडळाला पण कळेल आणि केंद्राला सुद्धा कळेल. आणि या मधल्या वेळेमध्ये मग त्या जनमताचा रेटा काय आहे याच्यानुसार योग्य निर्णय घ्यायला सुद्धा संसदेला, राज्य विधिमंडळाला वेळ मिळतो. तर बऱ्याचदा या गोष्टी अशा यांचा प्रॅक्टिकल इम्पॉर्टन्स असतो. बघा, तुम्ही जर राष्ट्रपतींच्या याच्यामध्ये बघितलं, आपण बघणार आहोत पुढे, की काही कायदे हे राष्ट्रपती परत पाठवू शकतात पुनर्विचारासाठी. तर असं राष्ट्रपती स्वतः इंडिपेंडंट डिसिजन घेतील का? नाही. पण जर काही कायदे पास झाले पण त्याच्याविषयी वादविवाद चालू असेल तर राष्ट्रपती परत पाठवणार. तेवढ्या वेळेमध्ये वेळ मिळतो विधिमंडळाला, संसदेला काही योग्य निर्णय घेण्याच्या बाबतीत. आणि मे बी मग संसद ठरवेल की बाबा ह्या कायद्याच्या विरुद्ध मोठं जनमत आहे, तर त्या केसमध्ये संसद ठरवेल की हा कायदा आपण काही दुरुस्त्या करून परत पाठवू, किंवा परत पाठवल्यानंतर पुन्हा पाठवायचाच नाही, म्हणजे तो आपोआप लॅप्स होऊन जाईल. अशा पद्धतीने राष्ट्रपतींच्या इथे जो हॉल्ट असतो ना, तो हॉल्ट असतो जनमत कळण्यासाठी किंवा संसदेला, विधिमंडळांना वेळ मिळण्यासाठी. हा प्रॅक्टिकल युटिलिटी असते. ओके. तर अशा पद्धतीने त्या कालावधीमध्ये बंधनकारक असतं आपलं मत नोंदणं. नाही केलं, मत नोंदलं नाही, तर तुम्हाला काहीच म्हणायचं नाही असं म्हणून संसद पुढे जाऊ शकते. ओके. थोडक्यात राज्यांना तसे विशेष अधिकार नाहीत. पण प्रत्यक्षात जर बघायला गेलं, प्रॅक्टिकल जर बघायला गेलं तर प्रॅक्टिकल याच्यात असं असतं की बऱ्याचदा किंबहुना मॅक्सिमम वेळा राज्याचे नाव बदलण्याचे प्रस्ताव हे उलट राज्यांकडनंच केंद्राकडे जातात. म्हणजे राज्यांकडनं केंद्राकडे प्रस्ताव जातो की आमच्या राज्याचं हे नाव बदलून हे करा. ओके. नावं बदललेले आपल्याकडे बरीच उदाहरणं आहेत. बघा, उत्तरांचलचं उत्तराखंड झालं, ओरिसाचं ओडिशा झालं, पाँडिचेरीचं पुद्दुचेरी झालं. ओके. या पद्धतीने काही एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो. सो बऱ्याचदा राज्यांची नावं बदलण्याचे प्रस्ताव हे राज्यांकडूनच वरती जातात. मग राष्ट्रपती प्रस्ताव पाठवतात, त्याच्यावर राज्य हो म्हणतं आणि मग ते संसद कायदा करतं आणि नाव बदलतं. मात्र जे नवीन राज्य निर्माण करणं हा जो भाग असतो हा तेवढा सोपा नसतो. कारण नवीन राज्य, समजा मध्य प्रदेशमधनं छत्तीसगड वेगळं काढायचं आहे, किंवा बिहारमधनं झारखंड वेगळं काढायचं आहे, उत्तर प्रदेशमधनं उत्तराखंड वेगळं काढायचं, हे एवढे सोपे डिसिजन नसतात. कारण काही जण त्याच्या बाजूने असतात, काही जण त्याच्या विरोधामध्ये असतात. ओके. त्याच्यामुळे त्या बाबतीत
नॉर्मली असं होतं, नॉर्मली की नॉर्मली जेव्हा ज्यांची अशी मागणी असते आधीच काही पक्षांची की अमुक एक, जसं आता समजा तेलंगणा आहे, तर तेलंगणामध्ये ती एक मुवमेंटच होती की आम्हाला तेलंगणा वेगळं राज्य पाहिजे. तर बऱ्याचदा जर ज्यांची मागणी होती तो पक्ष समजा त्या राज्यामध्ये स्ट्रॉंग झाला आणि त्या पक्षाच्या बाबतीत सहानुभूती असणारा किंवा त्या पक्षाला मदत करणारा किंवा त्याच पक्षाचं राज्य जर केंद्रामध्ये पण आलं, तर अशा वेळी हे डिसिजन सोपे होतात राज्य वेगळे करण्याचे. आलं लक्षात. मात्र जर असं असेल की राज्यामध्ये पण दोन गट आहेत, अनुकूल आणि प्रतिकूल, आणि केंद्रामध्ये आणखी तिसरीच पार्टी असेल, तर मात्र हे निर्णय तेवढे सोपे नसतात. ओके, एनिवे ठीक आहे. तर हे बघितलं आपण. ओके, आता कलम क्रमांक 4. आता प्रश्न असा आहे की इथे कलम क्रमांक 2 आणि 3 मध्ये असा उल्लेख आहे की संसद हे कायदा करून नवीन राज्य निर्माण करू शकतं वगैरे वगैरे वगैरे, कायदा करून. ओके, मग हा जो संसदेने कायदा करायचा आहे, हा कायदा कशामध्ये मोडेल? याला घटनादुरुस्ती समजलं जाईल का घटनादुरुस्ती नाही समजली जाणार? कारण जर आता बघा, भारत हे आहे संघराज्य, करेक्ट. संघराज्य म्हटल्यानंतर राज्य ही तेवढी महत्त्वाची असतात. राज्य ही संघराज्याचे घटक आहेत. ओके, मग जर आपण त्या राज्यांमध्येच काही बदल करणार असू, त्यांचे तुकडे करणार असू दोन, किंवा एकत्रीकरण करणार असू, किंवा नाव बदलणार असू, तर मग संघराज्याच्या एका घटकामध्ये आपण बदल करतो आहोत, राईट. मग त्याला घटनादुरुस्ती म्हणावं का? मग जर त्याला घटनादुरुस्ती म्हणायचं असेल तर मग घटनादुरुस्तीसाठी स्पेशल प्रोसेस आहे, आपण बघितलेली आहे बघा. घटनादुरुस्तीसाठी एकतर स्पेशल मेजॉरिटी दोन्ही सभागृहांमध्ये, ते स्पेशल मेजॉरिटीचा आपण अर्थ पण बघितलेला आहे. त्याच्यानंतर जिथे संघराज्याशी संबंधित म्हणजे राज्यांशी संबंधित काही तरतुदी असतील तर त्याच्यात स्पेशल मेजॉरिटीने संसदेमध्ये कायदा तर पास करावाच लागतो. त्याच्या व्यतिरिक्त अजून अर्ध्यापेक्षा, किमान अर्ध्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त राज्य विधिमंडळांचं सुद्धा त्याला त्यांचा कन्सेंट म्हणजे अनुमती लागते, राईट. मग हा कायदा नेमका कशात मोडेल? तर याच्याविषयीचं जे क्लॅरिफिकेशन आहे ते क्लॅरिफिकेशन देण्यात आलं आहे कलम क्रमांक 4 मध्ये. काय क्लॅरिफिकेशन आहे त्याच्यामध्ये? असं म्हणण्यात आलेलं आहे की कलम 2 व 3 नुसार करण्यात आलेले कायदे, कलम 2 आणि 3 चे कायदे म्हणजे काय? 2 म्हणजे नवीन राज्य स्थापित करणे वगैरे वगैरे, आणि 3 म्हणजे जे अस्तित्वात असलेले राज्य आहेत त्यांची पुनर्रचना करणे. तर या 2 आणि 3 या कलमांसाठी जे कायदे केले जातील, ओके, करण्यात आलेले कायदे, आणि त्या अनुषंगाने परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 4 याच्यामध्ये करण्यात आलेले बदल. आता बघा, हे व्यवस्थित समजून घ्या. परिशिष्ट 1 मध्ये काय आहे? परिशिष्ट 1 मध्ये आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची यादी, ओके. आणि परिशिष्ट 4 मध्ये काय आहे? परिशिष्ट 4 मध्ये आहे की प्रत्येक राज्यातून राज्यसभेमध्ये किती मेंबर्स जातील. केंद्रातली जी राज्यसभा आहे, लोकसभा आणि राज्यसभा काय असते? राज्यसभेमध्ये राज्यांचे प्रतिनिधी असतात, बरोबर. तुम्हाला माहिती आहे राज्यसभेमध्ये राज्यांचे प्रतिनिधी असतात. दर 2 वर्षांनी 1/3 सभासद रिटायर होतात. त्याच्यामुळे राज्यसभा हे कधीही डिझॉल्व्ह होत नाही, म्हणजे राज्यसभा हे कायमचं सभागृह आहे वगैरे वगैरे, हे आपल्याला माहित आहे. तर राज्यसभेमध्ये जाणारे जे असतात ते कोणाचे प्रतिनिधी असतात? राज्यांचे प्रतिनिधी असतात. तर प्रत्येक राज्याला राज्यसभेतले काही सीट्स अलॉटेड असतात की बाबा अमुक राज्यातनं राज्यसभेत किती मेंबर्स जातील, किती प्रतिनिधी जातील. ते कशामध्ये आहे? परिशिष्ट 4 मध्ये आहे. आता समजा आज 28 राज्य आहेत, उद्या समजा 2 नवीन राज्य तयार करण्याचं ठरवलं, 30 राज्य करण्याचं ठरवलं समजा, तर तो कायदा तर होईलच, कायदा करतील, संसद कायदा करेल, पण त्याचबरोबर संसदेला अजून 2 ठिकाणी बदल करावे लागतील. कुठे? हे जे परिशिष्ट 1 आहे की ज्याच्यामध्ये काय आहे? राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची लिस्ट, ती लिस्ट बदलावी लागेल, कारण आधी 28 होते, आता 2 राज्य ऍड करण्यात येतील.
म्हणजे परिशिष्ट 1 मध्ये बदल करावा लागेल. आता 28च्या वेळी 30 राज्य झाली, म्हणजे 2 राज्य नवीन तयार झाली. करेक्ट. आणि समजा आधीच्या 2 राज्याचे तुकडे करून हे 2 राज्य तयार झाले, तर काय होईल? समजा ही 2 राज्य होती. ओके, या राज्यातला एवढा तुकडा काढून नवीन हे 29वे राज्य करण्यात आलं आणि याचा हा तुकडा काढून हे 30वे राज्य करण्यात आलं. राईट. तर याच्यात काय झालं की हे जे ओरिजिनल राज्य होतं याची लोकसंख्या कमी झाली, या ओरिजिनल राज्याची ही लोकसंख्या कमी झाली आणि हे 2 नवीन राज्य तयार झाली. म्हणजे जे राज्यसभेमध्ये, या राज्यांमधनं राज्यसभेत जाणाऱ्या मेंबर्सची जी संख्या आहे ती काय होईल की हे जे आता नवीन याचा तुकडा निघाल्यानंतर हे जे नवीन उरलेलं आहे याच्यातनं राज्यसभेमध्ये जाणारे मेंबर्स थोडे कमी होतील, तसेच याच्यातनं जाणारे मेंबर्स कमी होतील आणि ही जी 2 नवीन राज्य तयार झाली यांच्यातनं आता नवीन राज्यसभेत मेंबर्स जातील, कारण यांना पण प्रतिनिधित्व द्यावंच लागेल ना राज्यसभेमध्ये. थोडक्यात काय, हे जे परिशिष्ट 4 आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक राज्यातनं राज्यसभेमध्ये जाणाऱ्या मेंबर्सची संख्या दिलेली आहे, त्याच्यात सुद्धा बदल करावे लागतील आणि 4 ठिकाणी बदल करावे लागतील. इकडचं हे 27वे ओरिजिनल त्याचं बदलेल, 28वे ओरिजिनल त्याचं बदलेल, 29वे नवीन तयार झालेलं त्याच्यासाठी किती राज्यसभेचे सदस्य ते द्यावं लागेल आणि 30वे नवीन तयार झालं त्याचे पण किती सदस्य राज्यसभेत जातील ते पण द्यावं लागेल. म्हणजे परिशिष्ट 4 मध्ये सुद्धा बदल करावा लागेल. मग कलम क्रमांक 4 काय सांगतं की कलम 2 आणि 3 नुसार करण्यात आलेले कायदे आणि या कायद्यांनुसार परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 4 मध्ये जे बदल होतील त्याच्याशी संबंधित कायदे यांना घटना दुरुस्ती मानलं जाणार नाही. कलम क्रमांक 4 मध्ये काय म्हटलेलं आहे? यांना घटना दुरुस्ती मानलं जाणार नाही. हे डायरेक्ट लिहूनच टाकलंय, म्हणजे काय आता विषय संपला. मग यांना घटना दुरुस्ती मानलं जाणार नाही याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की राज्यांची पुनर्रचना करण्यासाठी घटना दुरुस्तीची गरज नाही. घटना दुरुस्ती गरज नाही म्हणजेच काय? घटना दुरुस्तीसाठी करावी लागणारी जी मोठी प्रोसेस आहे आणि याच्यात तर राज्य पण इन्व्हॉल्व आहे. जर याला घटना दुरुस्ती म्हटलं असतं तर काय काय लागलं असतं? एकतर संसदेच्या दोन्ही सभागृहांची स्पेशल मेजॉरिटी, विशेष बहुमत, आणि त्यात पुन्हा अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांची अनुमती, इतकं करावं लागलं असतं. या सगळ्यांची गरज नाही, म्हणजे याला घटना दुरुस्ती मानली जाणार नाही. हे एक वाक्यामध्ये सगळा विषय संपला. ओके. तर अशा पद्धतीने भारतामध्ये राज्यांची पुनर्रचना आणि राज्यांमधले बदल, राज्यांच्या नावातले बदल हे अतिशय सोपे आहेत आणि मोर इम्पॉर्टंटली ते जास्त करून पॉलिटिकल डिसिजन्स असतात. त्याच्यामध्ये राज्यात कोणाची सत्ता, केंद्रात कोणाची सत्ता, त्यांचे एकमेकांशी इक्वेशन कसे, त्याच्यानंतर राज्यामध्ये जनमत काय आहे वगैरे वगैरे, याच्यावर ते जास्त डिपेंडंट असतं. एकदाच ते बरोबर असलं सगळं, ते सगळी समीकरणं जुळून आली की संसदेला करायला काहीही कठीण नाही, कारण घटना दुरुस्तीची गरज नाही. राईट. तर इथे आपलं युनियन अँड इट्स टेरिटरीज याच्यातला जो तांत्रिक भाग आहे तो तांत्रिक भाग इथे संपला. आता पुढच्या लेक्चर्समध्ये आपण याच्याशी संबंधित पुढच्या महत्त्वाच्या तरतुदी बघू. राईट. थँक्यू.